नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे आज। तर नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी ही NRHM अंतर्गत पदभरती निघालेली विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, नवी मुंबई महानगरपालिका जे आहे त्यामध्ये ऑलरेडी परमनंटची वॅकन्सी निघालेली आहे। तर त्याचा आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे, त्याची पूर्ण माहिती पण सांगितलेली आहे। परमनंटचं जे कोणी फॉर्म भरला नसेल वगैरे तर फॉर्म पाहून घ्या, डेट वगैरे तर असेल तर तोपर्यंत फॉर्म भरून घ्या। फॉर्म कसा भरायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे। जर फॉर्म भरायला येत नसेल तर तो पण व्हिडिओ पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व या संबंधित महत्त्वाचे अपडेट आहेत, ठीक आहे। तर आता येऊया ह्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, NHM अंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत नवीन पदभरती निघालेली आहे। तर यामध्ये कोणते कोणते पद आहेत वगैरे ती पदे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला समजून जातील विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल विद्यार्थी मित्रांनो। तर चला स्टार्ट करू। पहा, NHM अंतर्गत म्हणजे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत होणार आहे। मुलाखती अंतर्गत ही पदभरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पहा 26/8 पासून ते 11/9 पर्यंत फॉर्म भरायचे आहेत। म्हणजे आज आहे 1/9/2025, आणखीन तुम्हाला 10 दिवस आहेत यामध्ये फॉर्म भरण्यासाठी, ठीक आहे। फॉर्म कोणते कोणते आहेत तर पहिला आहे वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर नेक्स्ट आहे वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ पूर्णवेळ, त्यानंतर आहे स्टाफ नर्स। पहा, आपलं स्टाफ नर्सवर फोकस असतं, जे काय आहे तर आपले चॅनल त्या संदर्भातच आहे। तर पहा, यामध्ये स्टाफ नर्सचे जे पद आहेत यामध्ये 12वी उत्तीर्ण व जनरल नर्सिंग मिडवायफरी असणं गरजेचं आहे। त्यानंतर BSc नर्सिंग असलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। महत्त्वाचं यामध्ये एक अट दिलेली आहे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी बंधनकारक असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुरुष आणि स्त्री दोघाला वेगवेगळं केलेलं आहे। पुरुषासाठी फक्त 1 जागा आहे, स्त्रियांसाठी टोटल 6 जागा आहेत, ठीक आहे। तर अशा एकूण जागा 7 निघालेल्या आहेत नर्सिंगमध्ये, ज्यामध्ये पुरुषासाठी 1 आणि स्त्रियासाठी 6, ठीक आहे। कास्टनुसार जागा आहेत, इतर मागासवर्गासाठी 3, 2, त्यानंतर या ठिकाणी 1 आणि 3 अशा जागा सुटलेल्या आहेत। विजामध्ये 1 जागा सुटलेली आहे। 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। 43 वाले रिझर्वेशनवाले फॉर्म भरू शकतात। 20,000 याचं मानधन असणार आहे। त्यानंतर ANMच्या जागा, बरेच ANMचे भगिनी विचारत होत्या की ANMच्या जागा कोणत्या आहेत, तर पहा त्यांच्यासाठी पण अपडेट आहे। ANMसाठी पण आहे, 10वी पासवर ANM कोर्स असणं गरजेचं आहे आणि ANMची नोंदणी असणं गरजेचं आहे। एकूण या ठिकाणी तुमच्या ANMच्या जी जागा सुटलेल्या आहेत त्या एकूण 10 जागा आहेत, ह्या खूप साऱ्या जागा आहेत। ANMसाठी 10 जागा आहेत। 38-43 पर्यंत फॉर्म भरू शकता। जे खुले आहेत त्यांनी 38 आणि राखीववाले 43 पर्यंत। ANMला 18,000 मानधन असणार आहे आणि फार्मसीच्या पण जागा सुटल्या आहेत, तर 12वी नंतर D फॉर्म किंवा B फॉर्मवाले फॉर्म भरू शकतात। एकूण 3 जागा आहेत, ठीक आहे। त्यानंतर यांच्यासाठी पगार असणार आहे 17,000। असे एकूण एवढ्या जागा सुटलेल्या आहेत। स्टाफ नर्स मेल फिमेल, त्यानंतर ANMसाठी ही जागा सुटलेली आहे। तर तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख ही ऑलरेडी मी कळवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। फॉर्म भरायचा आहे 11/9/2025 पर्यंत शेवटची तारीख आहे। आज 1 तारीख आहे, आणखीन 10 दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता 10 दिवसामध्ये, ठीक आहे। त्यानंतर काही महत्त्वाच्या माहिती असतील तर त्या पण पाहून घेऊ। पहा, वेबसाईट दिलेली आहे ऑलरेडी nmmc.government.in संकेतस्थळ हे आहे। या ठिकाणी परमनंटची अपडेट पण या ठिकाणीच भेटेल तुम्हाला आणि कंत्राटीची पण अपडेट या ठिकाणीच भेटेल। जो कोणी परमनंटचा फॉर्म भरलेला आहे तो पण व्यक्ती या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं फॉर्म पाहू शकता काय अपडेट आहे वगैरे। त्यानंतर पहा, यामध्ये काही महत्त्वाच्या माहिती सांगितल्या आहेत त्या पण पाहून घेऊ आपण। ही अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना आहेत। हे 6 महिन्याचीच भरती असणार आहे। यामध्ये नंतर कालावधी वाढू शकतो, कमी होऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर पहा, स्टाफ नर्ससाठी काय महत्त्व सांगितलं आहे, 26/8 ते 11/9 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अर्ज कसा सादर करायचा ते महत्त्वाचा पॉईंट पहा, दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, हे लक्षात असू द्या। टपाल आणि त्यानंतर कुरिअरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत जाणं गरजेचं आहे। त्या जर उशिरा गेला असेल, पोस्ट वगैरे फॉर्म भरू शकता पोस्टाने, पण वेळेत जाणं गरजेचं आहे। लेट गेला तर तो गृहीत धरलं जाणार नाही। अर्जाचं वय जे आहे ते सांगितलेलं आहे 38 पर्यंत सर्वसाधारण, 43 पर्यंत रिझर्वेशनवाले फॉर्म भरू शकतात यामध्ये।
अर्ज भरण्यासाठी काही दुसऱ्या गोष्टी पण आहेत महत्त्वाच्या पहा. डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे स्थायी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ईमेल ID वगैरे असणं गरजेचं आहे. काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत. त्यानंतर तुमची वेबसाईट दिलेली आहे. जर त्यामध्ये काही तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर या वेबसाईटवर तुम्ही अपडेट पाहू शकता. शॉर्टलिस्टची यादी लागणे वगैरे काही किंवा मग दुसऱ्या काही महत्त्वाचे अपडेट जर असतील तर. त्यानंतर अनुभवाचं यामध्ये काही पॉईंट सांगितलेलं आहे पहा. शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय व निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल पहा. गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, त्यानंतर प्रायव्हेट 3 प्रकारचे अनुभव हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचं गृहीत धरलं जाईल. त्यानुसार तुम्हाला प्राधान्य पण भेटणार आहे. त्यानंतर MSIT तुमचं झालं असेल तर MSIT झालेलं आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये नोट करा. त्यामध्ये तुमचं महत्त्वाचं पॉईंट आहे. MSIT असणं गरजेचं असते बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर स्मॉल फॅमिली नॉर्मचं एक प्रमाणपत्र आहे, ते पण गरजेचं असते. स्मॉल फॅमिली नॉर्म्स म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, ठीक आहे. ते पण प्रमाणपत्र गरजेचं आहे, ज्यामध्ये कुटुंबामध्ये 2च मूल असणं गरजेचं असते. निवड प्रक्रिया ही गुणांकन पद्धतीनुसार होणार आहे. उमेदवारांची निवड गुणांकानुसारच होईल, ठीक आहे. त्यानंतर विषय पहा. या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाच्या अर्ज गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आवश्यक असलेले कागदपत्र आहेत. 10वीचा गुणपत्रक, त्यानंतर गुणपत्रिका, प्रमाणपत्र, सर्व जे काही तुमचे पहा डॉक्युमेंट. कधी बरेच जण विचारतात डॉक्युमेंटविषयी सांगा सर, कोणते ठेवा वगैरे. डॉक्युमेंट हे सर्वांचे कॉमनच असतात. फक्त 1-2 डॉक्युमेंट ज्यामध्ये ॲड होत असतात कधी पण पहा. तुमचं 10वीचं तुम्हाला मार्क मेमो सनद घ्यायचं आहे, 12वीचं घ्यायचं आहे, TC घ्यायचं आहे, जे काही गोष्टी आहेत. त्यानंतर डिप्लोमा डिग्री घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन तुमचं MSIT असेल तर MSIT, ह्या सर्व गोष्टी. त्यानंतर तुमचं कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, OBCमध्ये असेल तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, एवढ्याच गोष्टी कॉमन असतात. पहा यामध्ये तेच आहे पहा. डोमिसाईल, नॉन कार, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, त्यानंतर लहान कुटुंबाचं, पुन्हा वयाचा पुरावा म्हणजे 10वीचं गुणपत्रक वगैरे, ह्या कॉमन जे प्रमाणपत्र आहेत ते सर्व भरतीसाठी लागत असतात. असं वैयक्तिक कोणतं प्रमाणपत्र नसतं आहे स्पेसिफिक. जे तुमचं स्पेसिफिक काही प्रोजेक्ट वगैरे असेल किंवा मग काही तसं असेल तर त्या गोष्टी लागू शकतात. त्यानंतर अर्जाचा नमुना हा अर्ज आहे पहा. या ठिकाणी अशा प्रकारचा अर्ज असणार आहे. तुम्हाला हा अर्ज पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे किंवा WhatsApp पण अवेलेबल आहे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकतो, त्या ठिकाणाहून तुम्ही जॉईन व्हा आणि हा अर्ज घेऊ शकता. अर्ज आहे हे सविस्तर माहिती तुम्हाला भरायची. या ठिकाणी फोटो लावायचा आहे. पूर्ण माहिती, दिनांक, पत्ता, ॲड्रेस, अनुभव, शिक्षण, शैक्षणिक पात्रतेचे मार्क, अनुभव, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अशी माहिती आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पहा हे इथं दिलेलं आहे. या ठिकाणी तुमचं माहिती भरून सबमिट करायचं आहे, म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म्स. त्यानंतर फौजदारी गुन्हा हमीपत्र तुमच्यावर कोणता नसलेला, ठीक आहे, तर ते या ठिकाणी पण सबमिट करायचं. हे पण एक डॉक्युमेंट सध्या महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, जे काही अपडेट असतील ते आपल्या चॅनलवर येत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.